जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वरवणचा मुक्काम आटपून बारामतीच्या दिशेने येत आहे। बारामती तालुक्यामध्ये आज संध्याकाळी गवळ्याची उंडवडी येथे श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असणार आहे। परंतु वरवण येथील मुक्काम आटपून खरं तर जो सर्वात अवघड टप्पा आहे रोटी घाटाचा, हा टप्पा ओलांडून जे वारकरी आहेत ते घाटातून वरती आलेले आपण पाहावयास मिळत आहे। मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांमध्ये जो उत्साह आहे तो पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच वारकरी आज बारामतीमध्ये मुक्कामी असणार आहे, परंतु रोटी घाटाचा जो टप्पा पार केल्यानंतर खरं तर वारकरी आलेले पाहावयास मिळतात। काय सांगाल मावशी, रोटी घाटाचा टप्पा खरं तर तुम्ही तरुण वरती आलेला, काय भावना? आम्हाला भावना तुकारामावर आहे, आमचं काही दुखत नाही, काय नाही, आम्ही हसत खेळत वरी आलोय। अभंग म्हणाय करा वरती, हा अभंग बनायचा आहे म्हणती धाव घाली विठोबा चालू नको मंद, धाव घाली विठोबा चालू नको मंद, पडवे माझ मारी जाते काय केला अपराध, पडवे माझ मारी जाते काय केला अपराध, काय केला अपराध, धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता चालू नको मंद, दार तुमच्या दारीचा मी पुतरा, आवजी दार तुमच्या दारीचा मी पुतरा, जीव मोकालू चक्रपाणी जुबेदारा, नका जीव मोकालू चक्रपाणी जुबेदारा, चक्रपाणी जुबेदार, धाव घाली विठू आता चालू नको मंद, धाव घाली विठू आता चालू नको मंद। अगदी मग्न झालेले वारकरी पावत आहे। आधी अवघड टप्पा घेऊन आलाय, काय सांगाल, काय अभंग म्हणला, काय? अभंगाचा अर्थ असा आहे, आम्ही तुझ्यासाठी येतोय देवा, विलंब करू नको, धावत ये आमच्यासाठी। आणि खरंच एक सेकंदाला एवढी एनर्जी पुनवणारा पांडुरंग आहे, ह्या जगाचा पोशिंदा आहे, जगाचा पालन करतो असा महाराष्ट्रात काय, देशात काय, कुठल्या जगात सुद्धा असा सोहळा नाही। जगा वेगळा सोहळा आपल्या महाराष्ट्रात आहे आणि ती पंढरपूर मध्ये आहे। खरंच आमचं भाग्य आहे की आम्ही सगळे वारकरी एवढ्या आनंदानं हसत नाचत जातोय। कोणी आजारी आहे, कोणी काय आहे, सकाळी उठलं की तेवढीच 100ची एनर्जी येते माणसाला आणि तेवढंच पावलांनी पुढे जातो। म्हणून विठुराया धाव। एका सेकंदात पंढरीचा विठ्ठल धावून येतो। खरंच ज्या भावना आहेत ती व्यक्त करताना काही अडचण येत नाही। काय सांगाल, काय भावना आहेत करतात? आम्हाला आनंद वाटतोय, हा घाट चढताना भरपूर आनंद येतोय। मागणं चालत आलो तर हात पाय काही दुखलेले नाही आणि आनंदाच्या भरात आम्ही चाललेलो विठुरायाला। आनंदाच्या भरात विठुरायाकडे चाललेले वारकरी भावना सांगत आहेत। काय सांगाल? पांडुरंगाच्या कृपेने आम्ही 25 वर्ष वारी करतोय। ज्याप्रमाणे गाडी चार्जिंग करता त्याप्रमाणे माणसं वर्षभर या पांडुरंगाच्या भक्तिमय वातावरणात चार्जिंग होतात। भक्ती केल्याने आयुष्यातलं एक दान वाढतं, आयुष्य वाढतं। अशा या वातावरणात महाराष्ट्रातली परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे। आजी किती वय किती तुमचं? माझं ना 65। 65। आता रोटी गाठतून वर आला, काय भावना? देवासाठी कशी काय शक्ती मिळते? चांगली व्यवस्थित पर्यंत देऊ शक्ती व्यवस्थित पर्यंत नक्कीच अभंगात दोनच शब्द म्हणणारे, आली पंढरीची वारी, आली पंढरीची वारी, तारांबळ आहे माझ्या घरी, कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंगा, कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंगा, कशी येऊ सांगा, माझ्या घरी येल्या 4 गाया, माझ्या घरी येल्या 4 गाया, दही दूध जाईन वाया, कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंगा, कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंगा, आली पंढरीची वारी, आली पंढरीची वारी, तारंबळ आहे माझ्या घरी, कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंगा, कशी येऊ सांगा, सांगा पांडुरंग। जे वारकरी आहेत ते बघू
आपल्यासोबत काही वारकरी आहेत. अगदी तिघ भाऊ या दिंडीला आलेले आहेत. तिघ भाऊ का आपण? भाऊ नाही मामा बास. मामाबाच. हा आणि ह्यो मिहुनीचा पोरगा म्हणजे कोण लागतो बघा. किती वय तुमचं? किती वय? आता काय वय काय ठराविक आहे का? तरी आता 86 वय आपलं 85-76 ओळखपत्र. एकच पोशाख करून आला तिघ बी मामा बाचे काय भाऊ? काय पांडुरंगा करता काय मागणं काय साकडं घाल? काय भाषा मला ऐकायचं नाही. साकडं काय घालाल? देवाकडे चाललेला आहे काय पांडुरंगाला मागणी कराल? काय साकडं घालाल? मागणी दिंडी एक पंगत घालतो देवाला बिशी भरतो सगळं शेक मस्त जातो. हा नक्कीच हे मामा बाचे भाऊ अगदी तिघही विठ्ठलाच्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सामील झालेले आहेत आणि अगदी आनंदात विठुरायाचं नामस्मरण करत खरं तर पंढरीच्या दिशेने निघालेले वारकरी. खरं तर आता जो सर्वात अवघड टप्पा मानला जातो श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचा हा अवघड टप्पा आहे तो पार केलेला एकंदरीत पाहावास मिळत आहे. सद्यस्थितीत काही वेळातच श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आहे हा रोटी घाटातून बारामती तालुक्यात खरं तर दाखल होणार आहे. उंडवडी गवळ्याची उंडवडी आहे ते हा पालखी सोहळा आज मुक्कामी असणार आहे. परंतु सर्वात अवघड टप्पा असलेल्या रोटी घाटातून अनेक वारकरी आहेत ते घाट चढून वरती आलेले आहेत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत ते नक्कीच पांडुरंग आम्हाला शक्ती देतो त्यामुळे आम्हाला ऊर्जा येते असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.